लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्या तिची बॅग भरून रूम सोडून जात असते, तेव्हा पार्थ तिला म्हणतो, जाणं खरंच गरजेचं आहे का काव्या? काव्या काहीही न बोलता तेथून निघून जात असते. तेवढ्यात जाता जाता ती पार्थला म्हणते, येते मी. पार्थ लगेच तिला म्हणतो, येण्यासाठी जात आहे ना? तेव्हा काव्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ती लगेच आपले शब्द बदलते आणि म्हणते, जाते मी, आणि तेथून निघून जात असते. जाता जाता ती स्वतःच्याच मनाशी विचार करते, असं का होतंय मला? का मला या रूमची इतकी सवय झाली आहे? एक मजला तर वर जायचं आहे, तरीही सगळं सोडून हे घर सोडून चालले असं का वाटतंय मला? माझं नेमकं काय चुकतंय, काय बिनसतंय, हातातून काहीतरी सुटतंय असं का वाटायला लागले? नक्की या रूमवरच जीव जडलाय ना माझा? असं ती स्वतःलाच प्रश्न विचारत असते. तर तिच्या मनातलं ऐकल्यासारखं पार्थ उत्तर देतो, काव्या, फक्त या रूमवरच तुमचा जीव जडलेला नाहीये. पार्थने तसं म्हटल्यानंतर काव्या पाठीमागे वळून बघते. पार्थ तिला म्हणतो, तुमचं ट्विन वॉच राहिलेलं आहे. तेव्हा काव्या म्हणते, ते बंद आहे वॉच. पार्थ तिला सांगतो, त्या दिवशी माझं घड्याळ फुटलं तेव्हा तुम्हाला सांगायचं मी विसरलो की या घड्याळाची एक खासियत आहे. हे घड्याळ आपल्या नाडीवर चालतं. हे माझ्या हातातलं घड्याळ आता चालू आहे, म्हणजे माझी नाडी सुरू आहे. ज्या दिवशी हे घड्याळ बंद पडेल तेव्हा समजून जायचं की माझी नाडीही थांबली. पार्थ असं म्हटल्यानंतर काव्या लगेच पार्थच्या ओठांवर आपला हात ठेवते आणि त्याला असं अभद्र काही बोलू नका असं मनातूनच खुणवून सांगते. ही त्यांची प्रेमाची आता लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे.